एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू, बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा, आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. चला भूक लागली. नुसतं ताट दिले काय देणार ना हे काय आज 7 ताटं का म्हणली अंजली? 7 ताटं? हल्ली 7च ताटं असतात आपल्या घरी. सेवन इज हेवन. पूर्वी 9 ताटं असायची ना, आता एकदम 7 झाली. आणि आता दोन्ही ताया सुद्धा गेल्यात ना सासरी. अरे पण आज आई कुठं आहे? अगं बाई, मी विसरलेच, लक्षात नाही राहिलं माझ्या. सासू घरात नाही म्हणून रडणाऱ्या सुना फक्त आपल्या घरातच आहेत बर का. काय आहे? रानात नाही गेलेली ती. हो, पण लग्न झाल्यापासून आई पंक्तीला नसण्याची सवय नाही हो आम्हाला. हो ना, त्या आजारी असल्या, त्यांना जेवावंसं वाटत नसलं ना तरी सुद्धा पंक्तीला मात्र येऊन बसतात त्या आम्हाला सोबत म्हणून. आणि आमच्या स्वयंपाकाचं सुद्धा किती कौतुक करतात तोंड भरून. काय कौतुक आम्ही पण करतोच की. मग गप्प बसावं. हे म्हणता आता काही बोलू नकोस, त्या वेगळ्या मूड मध्ये आहेत. काही बोलू नकोस तू. बोल. नकाच बोलू तुम्ही. आई करतात त्या कौतुकाची सर कशालाच नाही येणार. आणि आमचं माहेरी झालं नसेल एवढं कौतुक आईने इथे केलंय. बर कधी येणार ती काशी यात्रेहून? काशी यात्रा? मग काय बाबा काय हो तुम्ही पण ना. मग अहो त्या स्वानंदीच्या घरी गेल्यात ना, काहीच कसं लक्षात राहत नाही हो तुमच्या. अरे हो, वहिनीला म्हटली नाही का ती, नातीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते आणि येते घरी. काही म्हणे म्हणता, पण आई जिथे जाईल तिथे मजेत असणार. हे पण आता जास्त बोलू नका, मला आठवण यायला लागली. हो ना. आपण असं करू, जेवण झालं ना की सगळे फोन करूयात आणि बोलूयात तिच्याशी. Yes. काय Yes. चला सुरू करा. भाजी दे. काय कशी लागते बघू इकडे. काशी यात्रा एवढं लक्षात नाही कुठे गेलं. अरे आता मला काय माहिती, आठवत नाही. हो थांब. खेळू नकोस फोनशी, हातात पडला ना फुकटचा खर्च वाढेल. गप्पा बसा जरा तुम्ही. झोडकर बाईंचा फोन येणार आहे, तिच्या फोनची वाट बघते. इंद्रनीलसाठी चांगलं स्थळ आणणार आहे. आणि ही जर मुलगी चांगली असेल ना, तर ह्या वेळेला मागे पुढे मी अजिबात बघणार नाहीये. बघावं लागेल. मागे पुढे मागे बघावं लागेल. अहो ललिताबाई, जेवायला येत आहे ना? अजय, तुम्ही कशाला आलात बोलवायला? माझ्या फोनवर कशाला कॉल करतात ते देशपांडे? काय हो, कुणाचा फोन आहे? नाही, काही फार महत्वाचा नाहीये. तुम्ही पहा ना पुढे, येते मी. आई, माझ्या आईचा कॉल आला होता का तुमच्या मोबाईलवर?
ऍक्च्युली माझा फोन ना बेसिनमध्ये पडलाय तर तो बंद झालाय. नाही म्हणजे होईल चालू पण थोडा वेळ लागेल. तू सांगितलं होतंस का त्यांना माझ्या फोनवर फोन करायला? नाही नाही, मी सांगितलं होतं. तिचा फोन बंद पडलाय ना, आणि माझ्या फोनवर महत्वाचा फोन येणार आहे जपानहून ऑफिसच्या कामानिमित्त. अरे मला एक महत्वाचा कॉल यायचा आहे. हो का? त्याचा फोन महत्वाचा आहे, जपानहून येणार आहे. हो, चालेल ना? हो ना. प्लीज. आई तुम्हीच कॉल लावून देता का? म्हणजे तिचं बोलणं होऊन जाईल. हो देते ना. या वाचतोय. थँक्यू आई. बोल निवांत. हॅलो. हा अंजली, अगं बोल बोल बोल, निवांत बोल, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आई तुम्ही कशा आहात? बरी आहे बरी आहे. जेवण झाली तुमची? त्यांना जेवायच्या वेळेला काय गंमत झाली आपली ते सांगा ना जरा. हो सांगते. नाही तर मी सांगते. हॅलो आई, कशा आहात तुम्ही? बरी आहे बरी आहे. अहो आम्ही जेवायला बसलो होतो ना तेव्हा एवढी आठवण आली ना तुमची. ए बायको तिच्यासाठी पण वेगळं ताट करून ठेवलं होतं म्हणून सांग. सांगते ना मी सांगते. काय म्हणतोय ग तो हेमंता? दे जरा त्याच्याकडे फोन दे. देते घ्या. एवढी चिडचिड का करतेस फोन? पोराला देते मला. थांब की जरा. हा आई, हॅलो, नीट राहा तिथे. नाही म्हणजे त्या लोकांना छळू नकोस. ए हेमंता, मी कशाला त्यांना छळेल? बिचारी देव माणसं आहेत ती. हा आता ठेव फोन. अरे त्यांचं बिल वाढतंय ना. हो आता आणखी काय बोलायचंय बाबा हेमंता? अरे हेमंता, हो. मला दे रे, मला दे. हा बोलतो, महत्वाचं बोलतो. कसलं तू काय? अरे हा हॅलो आई. आ अगो बाई वसंता का? अरे बोल बोल बोल, काय म्हणतोयस? तू उगीच या लोकांची बोलून फालतू वेळ घालवू नको इकडचं तिकडचं बोलून. हा मला सांग, औषधं नेलीस ना व्यवस्थित सगळी? अरे असं कसं विसरेन मी? आता स्वानंदीनीच माझी बॅग भरलेली आहे ना. मग स्वानंदी, अगं थांब ग. हा स्वानंदी विसरेल का बॅग भरायला? तू सांग मला. अरे आता ठेवते रे फोन. ठेव फोन ठेव. बाय 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 बाय. बंद करा. हो रीताबाई, खूप महागडा दिसतोय तुमचा फोन. शब्द आणि शब्द कसा अगदी स्पष्ट ऐकायला येतोय. स्वस्तातल्या वस्तू वापरायला आवडतच नाही मला. अहो मला माहिती आहे ना, तुमचा खानदानीपणा मला चांगला ठाऊक आहे. हो बर मी काय म्हणते, आता जेवायला बसूया ना. हो तुम्ही बसा, मी आले 2 मिनिटं. म्हणजे आता माझ्या घरून फोन आला होता, त्यामुळे 2 घास जास्तीचेच खाईन म्हणते मी. हो हो चला बस. नाही तुम्ही बसा, मी आले 2 मिनिटं तिथे बसा ना.
देवा, 11 मिस कॉल येते जोडकर पाहिजे. कर 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 फोन कर तिला. बॅटरी गेली आता. अरे बाप, आणि इकडे मी चार्जिंगला लावतो. ए आई, अगं बाहेर ये ना. सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आल्यात. काय करू आता? आले हा आले. हा चार्ज झाला ना की मी तिला फोन करतो आणि येतो जातो. काही गरज नाही त्या जोडकर बाईकडे गुळ पाडण्याची. मुकाट्याने चला. जेवण झाले की फोन करते तिला. चला. काय ग बाई, रोजचं आपलं वरण भात भाजी चपाती, कंटाळा आला तेच तेच खाऊन. तुमचं बरं आहे, पेच पाहिली की झोप लागते तुम्हाला. माझं नाही ना तसं मेरीचं. हा काय ग? अहो वालाची उसळ आणली तुमच्यासाठी. बाई ग, देवासारखी आलीस ग. माल काढलेस? हो. अहो याच दिवसात तर बनवतात वाल, आणि पहिल्यांदाच बनवलीये. तुम्ही खा हा, आणि कशी झालीये ते सांगा मला. लगेच सांगते, बस की. नाही मी जाते, मुलांना वाढलंय, दंगा करत असतील घरात. जा जा. वा ग वा मंजुळा. वा वा वा, मस्त झाली ग. खरंच ग बाई, देवासारखी आली. स्वतःच्या हातचं ना जेवण खरंच निरसच वाटतं. आयुष्याचं तसंच झालंय म्हणा, बेचव निरस. आजी आणि स्वानंदी मिळून काही केलं तर गंमती आहे. त्या दोघींनी रंग भरले पाहिजे. ललिताला असा चांगला धडा शिकवला पाहिजे ना, अशी सुतासारखी सरळ होईल नाही. झोप लागली वाटते. बरं बाई, झोपा. मी वालाची उसळ खाते. हॅलो 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 ललिताबाई. हॅलो हॅलो हॅलो, आवाज ऐकू येतो का तुम्हाला माझा? हॅलो. अहो काय, कुठे आहात तुम्ही? मी किती वेळा फोन ट्राय केला तुम्हाला. हॅलो 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 हॅलो, ऐकू येते का मी काय म्हणतेय? हॅलो हॅलो. काय आवाज आहे? ऐकू येते का तुम्हाला? शी. हॅलो. हा काय झालं? फोन करतेस ना? ते आवाज घोरण्याचा या बाईचा. आज कशा काय घोरायला लागला? कालपर्यंत घोरत नव्हत्या. जेवण झालं नाही यांचं. पुरीत आल्या कधी, झोपल्या कधी, घोराला लागल्या कधी. बरे म्हातारीच, नातीच्या सासरे आले तरी झोपा चांगल्या लागतात त्यांना. ते सुद्धा तुझ्यासारखी जहाबाज सासू असताना. मला यांच्या झोपा उडवायच्या आणि या खोरतायत. फोनवर बोल, ती बिचारी ताटकळत असेल ना तिकडे. नाही नाही, आपलं आहे ना तिच्याकडे, ती नको नाराज व्हायला. हॅलो. हा हॅलो ललिताबाई. हॅलो, आवाज ऐकू येतोय का तुम्हाला माझा? हॅलो. अहो ऐकू येत नाही का? डिस्टर्बन्स आहे का? हॅलो हॅलो. आजी काय नाही काय नाही, झोपा तुम्ही, झोपा झोपा. कोण किंकाळलं हो आता? म्हैस रेटल्यासारखा आवाज आला एकदम. तुमच्या आजूबाजूला गोठा आहे का? गोठा नाहीये, तुमच्याच घोरण्याने जाग आलीये तुम्हाला. माझ्या हो. असे
असेल असेल. झोपा. झोपताय ना आजी? ठेव. आता कसली झोप येते मला? म्हणजे मग आता कधी? नाही म्हणजे अहो, तर एकदा उठले ना परत झोप येत नाही मला. डोळे सताड उघडेच राहतात माझे. आता बघू 3-4 वाजता आली तर येईल झोप. चालेल ना? मी हॉलमध्ये जाऊन बोलते फोनवर. तिकडे मुलं आणि सुना गप्पा मारतायत. ती जागी असताना त्यांच्या समोर कसा काय करणार फोन? जाऊ दे, उद्या सकाळीच कर. झोप आता, झोप. आजी गुड नाईट. शुभरात्री. आतेच ते. अरे एक वस्तू जागेवर नाहीये. कुठे गेल्या सगळ्या वस्तू? बाईकची किल्ली पण जागेवर नाहीये. अरे यार, काय शोधताय? अरे बाईकची किल्ली नाहीये जागेवर. बर, रुमाल कुठे माझा? हो, आणि आता घड्याळ. अच्छा, बर. डबा केलाय का? नाही ना, वाटलंच मग. ओ हा, फायनली माझं वॉलेट मला सापडत नाहीये. बर, अजून एक महत्वाची वस्तू सापडत नाहीये मला. माझी बायको. घेऊन जाऊ तिला पण. चल गप्पा बसव. आय लव्ह यू टू. झाले यांचे लैला मजनूचे खेळ सुरू झाले. आता घराचं थिएटर करतील. अरे यार, मी ना हे सगळं खूप मिस केलं तू नसताना. का? आईनी सगळ्या गोष्टी दिल्याच असतील की हातात. हा, तिने केलं सगळं, नीटच केलं. पण हे असं मागे मागे फिरणं, गोड वागणं, लाडीकपणे बघणं, इतकं प्रेम करणं, हे नव्हतं ना थोडंसं. आता तू ज्या काही नजरेने बघत मला एक एक वस्तू दिल्या ना, ती नजर, ते प्रेम मिसिंग होत. कळते तुला? असं वाटतंय जाऊच नाही ऑफिसला. मी थांबू आज? बसव. आय लव्ह यू तुला. नाही, आता जा तुम्ही ऑफिसला, पण संध्याकाळी मला पिकअप करा, आपण एकत्र येऊया. हा, हे तू बेस्ट बोललीस. आता कसं मी दिवस अख्खा काढू शकतो ऑफिसमध्ये काम करताना, कारण संध्याकाळी तुला भेटायचं आहे ना. जाऊ मग आता? नक्की जाऊ? नाही म्हणणार. चल मी निघतो. हा, काळजी घे. फोन करीन. बाय बाय. हाय, नीट जा. अगं काल रात्री आहे ना सगळा गोळच झाला ग. मी तू काय हे म्हणजे मी तुमच्या फोनची वाट बघत होतो. ओ ओके. तर बॅटरी डाऊन ना. सॉरी हा, अगदी अगदी मनापासून सॉरी. कुणाला एवढं गोड आवाजात सॉरी म्हणणं चाललंय?
गुळाची अख्खीच्या अख्खी ढेप किसून झालेली आहे. आणि माझा फोन काय तुमच्या हातात? वाटलंच होतं मला. हॅलो हॅलो मिस्टर माधव जहागीरदार आहात ना तुम्ही लाईनवर? हॅलो. नाही, ललिता जहागीरदार बोलते. बोलवू का त्यांना? बोलायचंय का त्यांच्याशीच? नाही नाही अहो कशाला, माझं काम नाहीये त्यांच्याकडे, मला तुमच्याशीच बोलायचंय. त्यांनी फोन उचलला म्हणून सहजच बोलत होते मी, बस बाकी काही नाही. मी सांगितलेलं काम झालं का पण तुमचं? इंद्रनीलला साजेशी आणि आमच्या श्रीमंतीला शोभेल अशी मुलगी सापडली नाही का अजून तुम्हाला? हो हो माझ्या लक्षात आहे. इनफॅक्ट ते सांगण्यासाठीच मी फोन करत होते. पण त्या अगोदर मला ना काही गोष्टी कन्फर्म करायच्या आहेत तुमच्याकडनं. तुम्हाला जे काही कन्फर्म करायचंय, जे काही विचारायचं ना, ते एकाच वेळेला विचारून मोकळ्या व्हा. ह्या वर्षाच्या एंड पर्यंत इंद्रनीलच्या लग्नाचा बार मला उडवायचाच आहे.